संग्राम जगताप नगरमध्ये किंग मेकर, भिंगार शहरात विजयाचा आनंदोत्सव। अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत विक्रमी मताधिक्य मिळवून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत। त्यांचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर नगरमध्ये ठिकठिकाणी त्यांच्या समर्थक तथा कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद उत्सव साजरा केला। भिंगार शहरात कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅली काढली, तर भिंगार वेस येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष केला। यावेळी जय श्रीराम आणि विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी बोलताना संजय सपकाळ म्हणाले, नगर शहरातील विविध विकास कामे आणि नागरिकांसाठी केलेल्या कार्यामुळे जनतेने विश्वासाने त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा विजयी केले असून त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देऊन त्यांना मंत्रिपद मिळावे ही सर्वांची इच्छा आहे। प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भिंगार शहर अध्यक्ष संजय सपकाळ, शिवसेना शिंदे गटाचे सुनील लालबोंद्रे, नामदेव लंगोटे, रवी लालबोंद्रे, विष्णू घुले आदींसह महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी सागर साळवे, अहिल्यानगर, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप यांच्या आज विजयाबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं विकासाचं विजन त्यांच्या मागं होतं आणि फक्त विकास संग्राम भैया करू शकतात हे संपूर्ण नगर शहर, भिंगार आणि उपनगरात माहीत आहे। त्यामुळे आमदार संग्राम भैया जगताप हे महायुतीचे उमेदवार सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतोनात प्रयत्न केले की संग्राम भैया जगताप यांना निवडून 40,000च्या मताधिक्याने निवडून आणलं। त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अध्यक्ष या नात्याने भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व महायुतीचे उमेदवार यांचे जो पदाधिकारी असतील, नगर शहरातले असतील, सर्व आमचे माता भगिनी असतील, त्यांनी मनापासून काम केलं आणि संग्राम भैयांना 40,000 मताचा लीड मिळाला आणि भिंगारमधून देखील मोठी मताधिक्य आघाडी मिळाली। तर भिंगारच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आमदार संग्राम भैया जगताप यांना नक्कीच आता मंत्रिमंडळात स्थान मिळून पुढील विकास, पुढील राहिलेलं विजन हे नक्कीच पूर्ण करतील। सर्व मतदारांचे मनापासून मी आभार। अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी आधी नगरसेवक आणि सर्वांनी मनापासून ग्राउंड लेवलला काम करून आमच्या भगिनींनी त्यांनी महिला बचत गट, महिला योजनामधले आमच्या सर्व भगिनींनी जात मताने संग्राम भैयांना विजय केलं आणि संग्राम भैया सर्वात जात मताने विजय झाले आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी भिंगारच्या वतीने मी त्यांना प्रार्थना करतो आणि विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।